रक्तसांडू प्राण देऊ पण जमीन देणार नाही. शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार. काही झालं तरी चालेल, रक्तसांडू प्राण देऊ, पण आमच्या हक्काच्या सुपीक बागायती शेतजमिनी कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्गासाठी देणार नाही, असा आक्रमक आणि थेट इशारा वाळवा तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे. वाळवा तालुका शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं आज सांगलीचे जिल्हाधिकारी मैना घोष यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तालुक्यातील तब्बल 990 शेतकऱ्यांच्या सामूहिक स्वाक्षऱ्या असलेल्या हरकती आणि तक्रारी दाखल करण्यात आल्या. यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे शक्तीपीठ महामार्ग तातडीनं रद्द करण्याची जोरदार मागणी केली आहे. मागील महिनाभरापासून वाळवा तालुक्यातील गावागावांमध्ये या महामार्गाविरोधात तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. संघर्ष समितीच्या वतीनं गावोगावी कोपरा सभा, शेतकरी बैठका घेऊन जनजागृती केली जात आहे. तसेच कामेरी आणि उरण इस्लामपूर परिसरामध्ये चित्रफितींच्या माध्यमातून या महामार्गामुळे शेतकऱ्यांचे आणि पर्यावरणाचे नुकसान झालेले आहे. दुष्परिणाम दाखवून शेतकऱ्यांना जागृत केले जात आहे. पाटील, सदस्य, शक्तीपीठ विरोधी संघर्ष समिती वाळवा तालुका. महाराष्ट्र शासनाच्या नवीन रेखांकनाप्रमाणे मंजूर झालेला शक्तीपीठ महामार्ग वाळवे तालुक्यातील 11 गावांमधून जात असून या ठिकाणी आमच्या टोटल वाळवे तालुक्यामधली 852 एकर जमीन जी आहे ही शक्तीपीठाच्या जमिनीखाली, भिंतीखाली येणार आहे. याचबरोबर जर बघितलं तर शक्तीपीठ महामार्ग जाणारा वाळवा तालुक्याचा जो भाग आहे त्याच्या दोन्ही बाजूला, एका बाजूला कृष्णा नदी आहे आणि दुसऱ्या बाजूला वारणा नदी आहे. आणि दोन्ही नद्यांच्या जवळचा जो प्रदेश आहे, म्हणजे आमच्याकडे असणारे मसूची वाडे असेल, आयतोडे खुर्द असेल किंवा कुरळोप असेल, ही गावं या ठिकाणी पूर बाधित आहेत. सध्या सांगलीमध्ये या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याच्या अगोदर या ठिकाणी आमच्याकडे पुराची, या ठिकाणी नदीनं पुराची पातळी ओलांडलेली असते. शक्तीपीठ महामार्गाची जर भिंत या ठिकाणी आडवी उभी राहिली तर या ठिकाणी आमची ही 2 गावं जी आहेत ही विस्थापित करावी लागतील. बऱ्याच गावामध्ये आमचा जो पूर्ण भाग आहे हा पूर्ण भाग या ठिकाणी बागायती असून आमच्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी भूविकास बँक किंवा इतर बँकांची कर्ज घेऊन या ठिकाणी स्वतःच्या उपसा सिंचन योजना तयार केलेल्या आहेत. आणि ह्या योजना ज्या आहेत ह्या योजना या ठिकाणी या शक्तीपीठ महामार्गामुळे या ठिकाणी बंद पडण्याचा धोका आहे. याचबरोबर बरेचशी कुटुंब या ठिकाणी भूमिहीन होणार आहेत. काही कुटुंब जी आहेत ही कुटुंब बेघर होणार आहेत. आमची महाराष्ट्र शासनाला अशी विनंती आहे की या ठिकाणी हा शक्तीपीठ महामार्ग या ठिकाणी रद्दच करावा. कोणाची मागणी नसणारा अनावश्यकरित्या लादला गेलेला शक्तीपीठ महामार्ग आहे तो होऊ नये अशी आमची या ठिकाणी स्पष्ट भूमिका आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत हा मार्ग होऊन देणार नाही. माझं नाव शहाजी पाटील, गाव कामेरी. कामेरी गावाला पूर्वी एक नॅशनल हायवे पुणे बेंगलोर हायवे असताना हा नवीन शक्तीपीठ महामार्ग या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं घाट घातलेला आहे. हा शक्तीपीठ मार्गाच्या बाधितमध्ये नॅशनल हायवेमध्ये असणारे सर्व उद्योग व्यवसाय या ठिकाणी कामेरीमध्ये जंक्शन होणार असल्यामुळं पूर्ण आमचा व्यवसाय, कामेरीतले सर्व हॉटेल व्यावसायिक असेल, पुन्हा लॉजिंग असेल, धाबे असतील, हे सर्व ह्यामध्ये बाधित होणार आहेत. आणि त्यामुळं बेरोजगारांचा पण प्रश्न ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होणार आहे. त्याचबरोबर कामेरी डेनी पाणी ही पाणीपुरवठा स्कीम आमची 4000 एकराची आहे. त्यामध्ये पाणीपुरवठा संस्थेचं पण प्रचंड असं मोठं नुकसान होणार आहे. यामध्ये असणारी संपूर्ण पाईपलाईन, त्याचबरोबर शासनानं आता नवीन वाकुर्डे बुद्रुक योजना ह्या गावात, कामेरी गावासाठी 3000 हेक्टरला ही पाणी देणारी योजना आहे. आणि परंतु तरीही शासन ह्याचा न विचार करता या शक्तीपीठ मार्गाचा घाट घालते. ह्याला कामेरी गावातून प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध आहे. लहान मुलांपासून आबाल वृद्धांपर्यंत, महिला असतील, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, सर्व जनतेचा ह्याला प्रचंड असा विरोध आहे. या शक्तीपीठला प्रचंड असा विरोध राहील इथून पुढच्या काळामध्ये. जिल्हाधिकारी महोदय यांना जी 5 मे 2026 रोजीची महाराष्ट्र शासनानं अधिसूचना काढलेली आहे आणि त्या अधिसूचनाच्या अनुषंगानं माननीय उपविभागीय अधिकारी यांनी ज्या तब्दिलीस किंवा व्यवहारास हरकत घेणारा एक बंदी आदेश काढलेला आहे, त्या अनुषंगानं आज आम्ही आमच्या व्यथा आणि निवेदन सादर करण्यासाठी 11 गावातील सर्व शेतकरी या ठिकाणी आम्ही एकत्रित आलेलो आहे. आता गरज नसलेला हा शक्तीपीठ महामार्ग शासन शेतकऱ्यावरती जाणून बुजून लादतंय. या ठिकाणी जवळजवळ वाळवा तालुक्यातील हजारो एकर शेती ही अधिकृत केलेली आहे आणि
हजारो एकर शेती जी बाधित शक्तीपीठ मार्गाने होणारच आहे, त्याचबरोबर दुसरी 1000 एकर जमीन अशी ती त्या भिंत तयार झाल्यासारखी शक्तीपीठ महामार्गाची त्यानं इतर शेतकऱ्यांची शेती मात्र होणार आहे, खराब होणार आहे आणि पूर्णपणे ती जमीन क्षारपड आणि नापीक अशी होणार आहे. आमच्या कामेरी गावाचं सांगायचं तर 80 एकराचा मागासवर्गीय अनुसूचित जातीतील समाजातील लोकांचा मागासवर्गीय 80 एकराचा तळ आहे, तो 68 एकर त्या ठिकाणी अधिग्रहित झालेला आहे. त्याच्यामुळे तो पूर्णपणे मागासवर्गीय समाज भूमिहीन होणार आहे आणि म्हणून गरज नसलेला जो शक्तीपीठ महामार्ग जो महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यावर लादलेला आहे तो कदापि आम्ही तो महामार्ग स्वीकारणार नाही. प्रसंगी रक्त सांडू प्राण द्यावा लागला तर चालेल, परंतु आमच्या शेतामध्ये आमच्या गावामध्ये आम्ही शक्तीपीठ महामार्गाच्या संबंधित एकाही अधिकाऱ्याला फिरकून देणार नाही, हे या ठिकाणी आम्ही बजावून सांगतो. आमची भूमी आमचा तालुका हा क्रांतिकारकांच्या विचारांचा वारसाच आहे आणि महाराष्ट्र शासनाने आमचा अंत बघू नये. तत्काळ आमच्यावरती जो अन्याय करत लागलेला शक्तीपीठ महामार्ग आहे तो तातडीनं रद्द करण्यात यावा, अन्यथा ह्याचे परिणाम याच्या पुढच्या दिवसामध्ये शासनाला झाल्याशिवाय दिसणार नाहीत, हे या ठिकाणी मी सांगतो. अनिल पाटील, आयतोडी खुर्द. आमच्या गावामध्ये 2019, 21 आणि 5 साली पाणी अतिशय येतं आणि जवळजवळ गाव आमचं 80% जास्त पाण्याखाली जातं. गाव विस्थापित करावं लागतं, जनावरांची सोय करावी लागते, चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो आणि आताच पाणी आमच्या गावामध्ये बरीच क्षारपड जमीन पूर्वी झालेली आहे आणि रस्ता जर झाली तर आमच्या गावाची परिस्थिती अतिशय वाईट आहे. आणि जर ते जर रस्ता झाली तर आम्हाला कुर्लोपला वगैरे जायला जर पहिलं होतं तशी परिस्थिती राहिलेली नाही आणि आमचं बेटाची अवस्था होईल गावाची. बेटावर सगळं आम्हाला मी राहणार नाही, थोडी जो जमीन आमच्याकडे शिल्लक राहत नाही, राहायला सगळं जमीन राहत नाही, घरं विस्थापित करावं लागेल अशी आमची परिस्थिती आहे. अशी वाईट अवस्था आहे थोडी खुर्द निलेवाड या गावांची आहे. तरी रस्ता ही झालीच नाही पाहिजे आणि ह्या शक्तीपीठ मार्गाला आमचा 100% विरोध आहे आणि रस्ता ही होऊ देणारच नाही थोडे खुर्दमधून तरी, असे आमची 100% शेतकऱ्यांची हे मानसिकता आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.